आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. आजचा दिवस फक्त एक उत्सव नाही, आजचा दिवस आहे स्वाभिमानाचा. आज आपण आठवतो त्या सिंहाला ज्याने गुलाम भारताला स्वराज्याचे स्वप्न दिले. आज आपण कथा ऐकणार नाही, आज आपण प्रेरणा घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांकडून. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ला येथे झाला. आई राजमाता जिजाऊ रोज महाराजांना रामायण महाभारताच्या कथा सांगायच्या. त्यांनी अन्यायाविरुद्ध उभं राहायला शिकवले. गुरु दादोजी कोंडदेव यांनी युद्धकला शिकवली. पण एक गोष्ट सर्वात मोठी होती, ते म्हणजे स्वराज्याचं स्वप्न. लहानपणीच त्यांनी ठरवलं, माझ्या लोकांसाठी माझे राज्य उभे करणार. इथे गोष्ट आपल्याला कळते की मोठं होण्यासाठी मोठे जन्मस्थान लागत नाही, तिथे लागतात मोठे स्वप्न. 16 वर्षांचा मुलगा त्याने पहिला किल्ला जिंकला, तो म्हणजे तोरणा किल्ला. पण हा फक्त विजय नव्हता, हा स्वराज्याचा पहिला श्वास होता. थोड्याच दिवसात राजगड, कोंढाणा यांसारखे किल्ले जिंकले. शिवाजी महाराजांनी शिकवलं की छोट्या सुरुवातीपासूनच मोठे साम्राज्य तयार होते. अफजल खान मोठी सेना घेऊन आला होता. सगळ्यांना वाटलं की शिवाजी महाराज हरतील, पण प्रतापगड किल्ला येथे महाराजांनी बुद्धी, धैर्य, योजना वापरली आणि इतिहास बदलला. इथे एक गोष्ट आपल्याला कटाक्षाने जाणवते की ताकद ही नेहमी उपयोगाला येत नाही, प्लॅनिंगही करावी लागते. औरंगजेबाने महाराजांना त्यांच्या दरबारात आग्रा येथे कैद करून ठेवले होते, पण त्याने तिकडे हार मारली नाही. फळ्यांच्या टोपल्यातून सुटका करून ते परत स्वराज्यात आले. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानायची नाही, हे यातून आपल्याला कळते. शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा नेहमी सन्मान केला. शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध जिंकले, पण कधीही स्त्रियांचा अपमान केला नाही. त्यांनी आपल्या प्रत्येक मावळ्याला सांगितले की स्त्री ही म्हणजे आई आहे. 1674 रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. सिंहासनावर बसून ते म्हणाले, हे राज्य माझे नाही, हे तर रयतेचे राज्य. आजच्या युवकांसाठी एक संदेश आहे की आज आपण मोबाईल मध्ये बिझी आहोत, पण शिवाजी महाराज 16 वर्षात इतिहास लिहित होते. आज आपण एक्सक्यूज देतो, पण त्यांनी ऍक्शन घेतला. आपण आपल्या आयुष्यात स्वराज्य कसे तयार करणार? मेहनत करू, प्रामाणिक राहू, देशासाठी काम करू. कल्पना करा, रायगडवर शिवाजी महाराज उभे, खाली हजारो मावळे आणि एकच आवाज, जय भवानी, जय शिवाजी. आजही तो आवाज आपल्या रक्तात आहे. आज जयंतीनिमित्त आपण एक शपथ घेऊया, भ्रष्टाचार करणार नाही, भीतीपुढे झुकणार नाही, आई वडिलांचा मान ठेवू, देशासाठी प्रामाणिक राहू, कारण आपण शिवरायांचे मावळे आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा. कमेंटमध्ये लिहा, मी शिवरायांचा मावळा आहे. सबस्क्राईब करा, कारण इतिहास अजूनही जिवंत आहे.